नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरावरती सोलर पॅनल बसवायचे असेल तर सरकारने नवीन सोलर रूफटॉप योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या घरावरती तुम्ही सोलर बसवू शकता. तेही फक्त 2,500 ते 10,000 रुपये एवढी रक्कम तुम्हाला भरावी लागेल. 95% अनुदान असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सोलर वितरण तुमच्या घरावरती बसवणार आहे. आणि यासाठी काय काय पात्रता राहील, कशा पद्धतीने याचा लाभ घेता येईल, किती पैसे तुम्हाला भरावे लागतील, कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये काय काय पात्रता आहेत, संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ व महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा महाराष्ट्र शासनाचा जी-आर आहे. या जी-आरमध्ये तुम्ही बघू शकता 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजना राबविण्याबाबत ही योजना आहे. व यामध्ये बघू शकता दिनांक 6 ऑक्टोबर 2025 पासून ही योजना सुरू झालेली आहे. तर इथे बघू शकता शासन निर्णय काय आहे. तर नंबर 1 वर आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यात प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे, तसेच सौर ऊर्जेद्वारे नियमित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेले विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे स्वतःवरील ऊर्जा निर्मित क्षमतेत वाढ करणे, याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजनेस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. नंबर 2 बघू शकता. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,622 घरगुती वीज ग्राहक, तसेच ज्यांचा वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे 3,45,378 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण 5,00,000 घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदान व्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे देण्यात मान्यता देत आहे. नंबर 3 बघू शकता. या योजनेसाठी सन 2025 ते 2026 या वर्षासाठी रुपये 330 कोटी व सन 2026 व 27 या वर्षासाठी 325 कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यास, तसेच सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनीस सहाय्यक अनुदान वितरित करण्याकरिता नवीन लेख शीर्ष उघडण्यास मान्यता देत आहे. या तक्त्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे अनुक्रमांक दिलेला आहे. त्यानंतर घरगुती वीज ग्राहकांचा गट व प्रकार दिलेला आहे. त्यामध्ये ग्राहकांनाचा हिस्सा म्हणजे ग्राहक किती पैसे भरावे लागतील ते दिलेले आहे. राज्य शासनाचा हिस्सा, राज्य शासन तुमचे किती पैसे भरेल ते दिलेलं आहे. व त्यानंतर केंद्र शासनाचा हिस्सा किती आहे, केंद्र शासन तुमचे किती पैसे भरेल ते तुम्हाला इथं दिलेले आहे. तर अनुक्रमांकामध्ये नंबर 1 वर बघू शकता. दारिद्र्य रेषेखालील ग्राहक म्हणजे जे दारिद्र्य रेषेखालील ग्राहक आहे त्यांना फक्त 2,500 रुपये भरावे लागतील. ते ग्राहकांच्या हिश्श्यामध्ये 2,500 रुपये दिलेले आहेत, ते तुम्हाला 2,500 रुपये भरावे लागतील. व राज्य शासन तुमचे 17,500 रुपये हे राज्य शासन भरेल व केंद्र शासन तुमचे 30,000 रुपये हे भरणार आहे. नंबर 2 वर बघू शकता. 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक असणारे, यामध्ये गट आहे सर्वसाधारण गट म्हणजे ओपन आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती. व या सर्वांना किती पैसे भरावे लागतील तर बघू शकता. सर्वसाधारण गट म्हणजे ओपनमध्ये तुम्हाला 10,000 भरायचे आहेत व राज्य शासन तुमचे 10,000 भरेल व केंद्र शासन तुमचे 30,000 भरणार आहे. त्यानंतर इथे अनुसूचित जातीमध्ये तुम्हाला फक्त 5,000 रुपये भरायचे आहेत. राज्य शासन तुमचे 15,000 रुपये भरेल व केंद्र शासन तुमचे 30,000 रुपये भरणार आहे. तसेच अनुसूचित जमातीमध्ये सुद्धा तुम्हाला 5,000 रुपये भरायचे आहेत. तुमचे 15,000 रुपये हे राज्य शासन भरेल व केंद्र शासन तुमचे 30,000 रुपये हे भरणार आहेत. इथे लाभार्थी निवडीचे निकष दिलेले आहे. ते बघू शकता. ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. त्यानंतर इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल व त्यानंतर वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक आहे. त्याच्यावर कोणतीही थकबाकी नसावी. त्यानंतर इथे निकष बघू शकता. नंबर 1 वर आहे, ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष 2025 मध्ये म्हणजे ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेस भाग घेण्यास पात्र राहतील. नंबर 2 बघू शकता. फक्त सिंगल फेज वीज ग्राहकांनाच या योजनेमध्ये भाग घेण्यास पात्र असतील.
नंबर 3 बघू शकता, दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवावी लागेल. म्हणजे जे पहिले फॉर्म भरतील त्याला प्रथम प्राधान्य मिळेल. नंबर 4 बघू शकता, डिसेंबर 2025 पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या 1,54,622 पेक्षा कमी असल्यास सदर कोटा 0 ते 100 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळविण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना राहील. यानंतर या योजनेचा कालावधी किती आहे? सदर योजनेचा कालावधी हा मार्च 2027 पर्यंत असेल. तर लवकरात लवकर तुम्ही या योजनेचा लाभ घ्या व अशाच प्रकारच्या व्हिडिओ दररोजच्या दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.